लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. प्रशिक सम्राट यांकडून महाराष्ट्र राज्यस्तरीय विशेष बैठकीचे सविस्तर विश्लेषण 26 ऑगस्ट 2026 भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्रीय राज्यस्तरीय विशेष बैठकीचे आयोजन बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आंबेडकर भवन दादर पूर्व येथे करण्यात आली. या बैठकीत संस्थेचे ध्येय, धोरण, संघटनात्मक विस्तार, मिशन 25, डिजिटल युगातील कार्यपद्धती, धम्म प्रचार, महिला व तरुणांचा सहभाग, विहारांशी संवाद तसेच सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरील संस्थेची भूमिका यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या भविष्यातील वाटचालीचे व्यापक चित्र मांडले. ध्येय धोरणाशिवाय संस्था मिशन पूर्ण करू शकत नाही. डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर म्हणाले की कोणत्याही संस्थेचे ध्येय आणि धोरण स्पष्ट नसेल तर त्या संस्थेकडे मिशन उरत नाही आणि मिशन नसल्यास संघटितपणे काम करणे शक्य होत नाही. भारतीय बौद्ध महासभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले ध्येय, उद्दिष्ट आणि विचारांची दिशा ही संस्थेची खरी शक्ती आहे. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या विचारांच्या मार्गावर ठामपणे चालणे आवश्यक आहे. भारतीय बौद्ध महासभा ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देशभरात भगवान बुद्धांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधानिक मूल्ये पोचविण्यासाठी जबाबदारी संस्थेवर आहे. त्यामुळे आगामी काळात संस्थेची संघटनात्मक ताकद देशव्यापी पातळीवर वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल आणि विज्ञान युगाच्या काळात वेगाने पुढे जाण्याचे आव्हान. आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञान आणि विज्ञानाचे युग आहे. काळाबरोबर जो बदलतो तो टिकतो आणि काळाच्या मागे राहणारी व्यवस्था कालांतराने कमजोर होते. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्या कार्यपद्धतीत वेग, पारदर्शकता आणि परिणामकारकता आणली पाहिजे, असे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सांगितले. संस्थेची माहिती, धम्माचा प्रचार, प्रशिक्षक, सामाजिक उपक्रम, संघटनात्मक संपर्क आणि नव्या पिढीशी संवाद यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. मिशन 25च्या माध्यमातून संघटक विस्ताराशासकीय आणि संघटनात्मक ताण कमी होईल. परिणामी प्रत्येक पदाधिकारी आपल्या पदाला अधिक प्रभावीपणे न्याय देऊ शकेल. उत्तर प्रदेशातही संघटक विस्तारासाठी प्रदेशनिहाय आणि जिल्हानिहाय रचना मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पद हे सन्मानाचे नव्हे तर जबाबदारीचे प्रतीक आहे. भारतीय बौद्ध महासभेला प्रत्येक पद हे केवळ प्रतिष्ठेचे चिन्ह नसून जबाबदारीचे प्रतीक आहे. पदाधिकाऱ्यांनी आदेशाची वाट पाहत बसण्याऐवजी संस्थेच्या ध्येय धोरणावरून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची प्रवृत्ती निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून भगवान बुद्धांचा धम्म समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षित आणि कॅडर स्वरूपाचे अधिकारी निर्माण करणे आवश्यक आहे. आगामी काळात तरुणांना मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यावरही भर देणार आहे, असे सांगण्यात आले. राजकारण संस्थेचा विषय नाही, मात्र संविधानिक हक्काच्या रक्षणासाठी भूमिका आवश्यक आहे. भारतीय बौद्ध महासभा ही सामाजिक आणि धम्माविषयक संस्था आहे. संस्थेचा थेट राजकीय पक्ष राजकारणाशी संबंध नसला तरी संविधानाने नागरिकांना दिलेल्या मतदानाचा अधिकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार यांचे संरक्षण करण्यासाठी निवडणुकीच्या काळात परिस्थितीनुसार भूमिका घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या काळात संस्थेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून जे निर्देश दिले जातील त्यानुसार संविधानिक मूल्ये आणि समाजहिताच्या दृष्टीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात ठाम भूमिका. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरील बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला भारतीय बौद्ध महासभेचा विरोध असल्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध वंचित घटकांना एकत्र व्यापक सामाजिक आणि संविधानिक चौकटीत संघटित करण्याचे काम केले. त्यामुळे समाजातील ऐक्य आणि सामूहिक हक्क अबाधित ठेवणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर समाजामध्ये परस्पर संघर्ष निर्माण होण्याऐवजी
संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडली पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चे आंदोलने होत असून यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. चर्मकार समाजासह विविध समाज घटकांशी संवाद वाढविण्याचे आव्हान, सामाजिक प्रश्नांवर व्यापक ऐक्य निर्माण करण्यासाठी विविध समाज घटकांशी संवाद साधण्याची आवश्यकता डॉक्टर आंबेडकर यांनी अधोरेखित केली. चर्मकार समाजासह इतर समाज घटकांमध्ये उपवर्गीकरणाच्या परिणामाबाबत चिंता असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकरी विचार आणि संविधानिक मूल्यांवर आधारित सामाजिक संवाद वाढविला तर विविध समाज घटकांमध्ये परस्पर विश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मतभेदांपेक्षा संवाद आणि संघटनात्मक समन्वयाला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धम्म केवळ एका समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्वसमावेशक करण्याचा संकल्प भगवान गौतम बुद्धांचा धम्म आणि मानवतेचा धम्म आहे. त्यामुळे तो केवळ एखादा सामाजिक घटकापुरता मर्यादित न ठेवता सर्व सामाजिक घटकांपर्यंत पोचविण्याचे काम भारतीय बौद्ध महासभेने केले पाहिजे, असे मार्गदर्शन करण्यात आले. सम्राट अशोक जयंती, वैशाख पौर्णिमा आणि विविध धम्मविषयक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये बौद्ध इतिहासाबद्दल जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सम्राट अशोकाच्या प्रतिमा आणि त्यांच्या इतिहासाचा परिचय करून देण्यामुळे अनेक नागरिकांमध्ये भारतीय बौद्ध वारशाबद्दल कुतूहल निर्माण आणि अभ्यासाची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. विहार हे धम्माचे केंद्र बनले पाहिजे. बौद्ध विहार आणि स्थानिक समाज यांच्यात अतूट नाते निर्माण झाले पाहिजे. विहार हे केवळ धार्मिक कार्यक्रमाचे ठिकाण न राहता धम्म शिक्षण, सामाजिक संवाद, संस्कार, अध्ययन आणि प्रबोधनाचे केंद्र बनले पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना विहार समित्यांशी स्पर्धेची भावना न ठेवता सहकार्याची भावना स्वीकारावी. विहारामध्ये धम्मप्रवचन, धम्मशिक्षण, बौद्धाचार्यांचे मार्गदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. लोक आपल्याकडे येतील या प्रतीक्षेपेक्षा आपण लोकांपर्यंत जाऊ. महिला पदाधिकारी, बौद्धाचारी, केंद्रीय शिक्षक, प्रशिक्षिका आणि संस्थेशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांनी समाजातील नागरिक आपल्या विहारात येण्याची वाट पाहू नये. त्याऐवजी प्रत्येक पदाधिकाऱ्याने नागरिकांच्या घरी जाऊन, वस्त्यांमध्ये आणि समाजामध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. आपण भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आहोत. धम्माच्या संदर्भात तुमचा काय अडचणी आहेत त्या सांगा. अशा आत्मीय संवादातून लोकांना संस्थेशी जोडता येईल. प्रत्यक्ष संपर्कातून संघटन विस्तार अधिक प्रभावी होऊ शकतो, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. महिला आणि तरुणांना संघटनेत अधिक संधी द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना संविधानिक हक्क आणि समानतेचा अधिकार दिला. त्याच विचारातून भारतीय बौद्ध महासभेत महिलांच्या स्वतंत्र विभागाला महत्त्व देण्यात आले आहे. महिलांचा सहभाग आणि व्यापक करण्यासाठी आगामी काळात विशेष उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच नव्या पिढीला संघटनेशी जोडण्यासाठी तरुणांना जबाबदाऱ्या देण्यावर भर देण्यात आला. संस्थेच्या भविष्यासाठी तरुण नेतृत्व तयार करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उत्तर प्रदेशात धम्म आणि संघटन विस्ताराची व्यापक योजना उत्तर विभाग, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक रत्न श्रामणेर संघ आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून व्यापक संघटनात्मक व धम्म प्रचार कार्यक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सांगितले. लखनौ येथे महात्मा ज्योतिराव फुले जयंतीच्या निमित्तानं मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यानंतर उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये पदयात्रा आणि संपर्क अभियान राबविण्याची योजना आहे. या माध्यमातून धम्म, संविधान, सामाजिक समता आणि संबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उत्तर प्रदेशासह देशातील विविध राज्यांमध्ये बौद्ध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि धम्म केंद्रांना जोडणाऱ्या विकासाच्या संकल्पनेवरही बैठकीत चर्चा झाली. देश विदेशातून येणाऱ्या धम्म बांधवांना बौद्ध वारशाची स्थळे सहज पाहता यावेत, यासाठी बौद्ध सर्किटच्या विकासाला चालना देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. बौद्ध वारशाचे संवर्धन आणि इतिहासाचे पुनरुज्जीवन भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशातील प्राचीन बौद्ध वारशाचा शोध, अभ्यास आणि संवर्धन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. लेणी,
चैत्यगृहे, स्तूप, शिलालेख, प्राचीन अवशेष आणि बुद्ध संस्कृतीशी संबंधित ऐतिहासिक स्थळे ही केवळ पुरातत्वीय नसून भारताच्या ज्ञानपरंपरेची साक्ष आहेत. या वारशाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अभ्यासपूर्ण कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृती अभियान राबविण्याचा संकल्प बैठकीत व्यक्त करण्यात आला. संवाद हीच संघटक मजबूत करण्याची गुरुकिल्ली आहे. ही बैठक केवळ पदाधिकाऱ्यांची औपचारिक बैठक नसून आत्मपरीक्षण आणि संवादाचे व्यासपीठ असल्याचे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या कार्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या मान्य करून सुधारणा करण्याची तयारी असली पाहिजे. तसेच कार्यकर्त्यांकडे नवीन संकल्पना असतील तर त्या ऐकून घेऊन योग्य कल्पनांची अंमलबजावणी केली पाहिजे. महाराष्ट्रात यशस्वी झालेले संघटनात्मक प्रयोग देशातील इतर राज्यात राबविता आले पाहिजे. त्याचप्रमाणे इतर राज्यातील चांगल्या उपक्रमांचा स्वीकार महाराष्ट्राने केला पाहिजे. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेची कार्यक्षमता वाढेल आणि नव्या पिढीला संघटनेशी जोडता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्या पिढीला दिशा देणारी संघटना उभी करण्याचा निर्धार भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला धम्म, संविधानिक, विज्ञान, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्यांची दिशा देणारे नेतृत्व घडविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. संस्थेचे ध्येय स्पष्ट, कार्यपद्धती आधुनिक, संघटक मजबूत आणि समाजाचा संवाद जिवंत ठेवला तर भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशव्यापी शक्ती म्हणून उभी राहू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर आधुनिक काळाच्या गरजांनुसार पुढे जाणे हाच या विशेष बैठकीचा मुख्य संदेश ठरला. मान्यवर पदाधिकारी उपस्थित. बैठकीत ॲडव्होकेट S.K. भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख डॉक्टर राजाराम बडगे, ट्रस्टी अरुण पोळ, ट्रस्टी B.S. गायकवाड, राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय पर्यटन प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर S.S. वानखडे, राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय प्रचार विभाग प्रमुख भिकाजी कांबळे, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष U.G. बोराडे, सरचिटणीस अशोक रामभाऊ केदारे, कोषाध्यक्ष प्रशांत बबन गडकरी, उपाध्यक्ष संस्कार विजय कांबळे, उपाध्यक्ष प्रचार पर्यटन उत्तम मगरे, उपाध्यक्ष संरक्षक P.S. ढोबळे तसेच राज्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन अशोक भाऊ केदारे यांनी केले. एकूणच भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय विशेष बैठकीत संघटन सविस्ताराबरोबरच धम्मप्रचार, संविधानिक मूल्यांचे संरक्षण, सामाजिक ऐक्य, महिला व तरुणांचे नेतृत्व, विहारांशी संवाद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्व बाबींवर व्यापक दिशा निश्चित करण्यात आली. ध्येय स्पष्ट, संघटन मजबूत आणि कार्य आधुनिक या भूमिकेमुळे भारतीय बौद्ध महासभेला नव्या युगात अधिक गतिमान करण्याचा निर्णय यावेळी या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बंधू आणि भगिनींनो, या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांना हाताशी धरून भारतीय वैभवशाली बौद्ध धम्माचा विचाराचा प्रचार प्रसार कसा करता येईल आणि संपूर्ण भारत बौद्धमय कसा करता येईल याविषयी विचार करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.